स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. ईश्वरीच्या डोळ्यातून झोप पूर्णपणे उडून गेली होती. रुद्रायने बोललेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. ईश्वरी तिथेच बसून रुद्राय शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती. काही वेळानंतर रात्रीचे जवळजवळ 3 वाजत आले होते आणि घरातले सगळेजण झोपले होते. फक्त ईश्वरी सोडून ती अजूनही रुद्रायजवळच बसली होती. तिला तिथे बसून 3 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता. काही वेळाने ईश्वरी तिथून उठते आणि बाल्कनीत येऊन फेरफटका मारू लागते. ईश्वरी बराच वेळ तिथेच फिरत राहते. रात्रीचे 3:30 वाजले होते. रुद्राय हळूहळू डोळे उघडतो. तो आपल्या बाजूला पाहतो. खोलीत कोणीच नव्हते. रुद्राय हळू आवाजात म्हणतो, ईश्वरी. रुद्रायचा आवाज ऐकताच ईश्वरी लगेच खोलीत येते. रुद्राय अजूनही बेडवर पडलेला असतो. ईश्वरी त्याच्याजवळ येऊन बसते. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. ईश्वरी काही बोलणार इतक्यात रुद्राय थोडा उठतो आणि तिचा हात पकडून तिला आपल्याजवळ ओढतो आणि बेडवर झोपवतो. स्वतः तिच्यावर थोडा झुकत म्हणतो, मला मारायचं होतं का तुला? ईश्वरी त्याचं बोलणं ऐकून थक्क होते. ती काहीच उत्तर देत नाही. तेव्हा रुद्राय पुन्हा थोड्या रागाने म्हणतो, बोल ना, मला मारायचं होतं ना तुला? आता मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि काही क्षणातच तिचे अश्रू ओघळू लागतात. ईश्वरी अडखळत, नाही, मला माहीत नव्हतं. मी हे जाणून बुजून केलं नाही. आय एम सॉरी. रुद्राय हसत तिचे अश्रू पुसत, अगं, मी तर फक्त मजाक करत होतो आणि तू खरंच रडायला लागलीस? ईश्वरी रडतच म्हणते, आय एम सॉरी रुद्र, मला खरंच काहीच माहीत नव्हतं. रुद्रायला ईश्वरीची स्वतःबद्दलची काळजी खूप आवडत होती. त्यामुळे तो तिला थोडं चिडवायचं ठरवतो. पण ईश्वरी त्याचं बोलणं इतकं मनावर घेईल आणि रडू लागेल याची त्याला कल्पना नव्हती. रुद्राय तिच्या अश्रू पुसत म्हणतो, बस आता, खरंच मजाक करत होतो मी आणि सॉरी, मला माहीत नव्हतं की तू इतकं मनाला लावून घेशील. ईश्वरी उठून बसते. तिचं रडणं अजून थांबलेलं नसतं. ती रुद्रायला हलकंसं ढकलते आणि बेडवरून उठून जायला लागते आणि म्हणते, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. इतक्यात रुद्राय तिचा हात पकडून तिला पुन्हा आपल्या दिशेने ओढतो. त्यामुळे ती तोल जाऊन थेट त्याच्या मांडीवर येऊन बसते. ईश्वरी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते, पण रुद्राय तिचा हात सोडत नाही. रुद्राय म्हणतो, सॉरी, पुन्हा असं बोलणार नाही, प्रॉमिस. ईश्वरी काहीच बोलत नाही. ती फक्त रुद्रायच्या मानेभोवती हात गुंडाळते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. ईश्वरी म्हणते, मला खरंच माहीत नव्हतं. मी हे मुद्दाम केलं नाही. रुद्रायही तिला मिठीत घेतो आणि शांत करत म्हणतो, मी मजाक करत होतो. मला माहीत आहे तू कधीच माझं नुकसान करू शकत नाहीस. रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी शांत होते. ती त्याच्यापासून थोडी दूर होते आणि आता तिला जाणवतं की ती अजूनही रुद्रायच्या मांडीवर बसली आहे. ती म्हणते, सॉरी, माझं लक्षच नव्हतं. इतकं बोलून ती खाली उतरायला लागते. तेवढ्यात रुद्राय म्हणतो, इट्स ओके, बसून राहा. रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो पुन्हा म्हणतो, बसून राहा, तसंही तुझं वजन काही जास्त नाही. ईश्वरी काहीच बोलत नाही. रुद्राय तिला ब्लँकेट व्यवस्थित पांघरतो आणि ईश्वरी त्याच्या छातीवर डोकं ठेवते. रुद्रायच्या मनात मात्र अपार आनंद भरून आलेला असतो. तो मनात विचार करत होता, हे सगळं आधीच घडलं असतं तर किती बरं झालं असतं. रुद्राय तिला म्हणतो, बरं तू अजून जागीच का आहेस? रात्रीचे 3:30 वाजलेत. ईश्वरी म्हणते, मला झोप येत नव्हती. रुद्राय म्हणतो, आणि का? नेहमी तर तू बाल्कनीत बसल्या बसल्या झोपून जातेस. ईश्वरी म्हणते, ते मी तुमच्या उठण्याची वाट पाहत होते. रुद्राय तिला म्हणतो, का? इतक्या उशिरापर्यंत जागं राहायचं नसतं? तुला झोपायला हवं होतं. ईश्वरी म्हणते, तुमची तब्येत अचानक बिघडली होती म्हणून मला झोपच येत नव्हती. रुद्राय तिला म्हणतो, अरे यार, मला फक्त ॲलर्जी झाली होती, दुसरं काही नाही. त्यात एवढं काळजी करण्यासारखं काही नव्हतं. ईश्वरी त्याच्या छातीवरून डोकं वर करून त्याच्याकडे पाहत म्हणते, तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला ॲलर्जी झाली आहे? रुद्राय म्हणतो, हो, लहानपणापासून मला माहीत आहे की मला पिस्त्याची ॲलर्जी आहे. म्हणूनच आपल्या घरात तुला स्वयंपाकघरात पिस्ता दिसणार नाही. ईश्वरी आठवत, आणि मी हलव्यात पिस्ता घातला होता. रुद्राय म्हणतो, हो. ईश्वरी म्हणते, मग तुम्हाला माहीत असूनही तुम्ही ते का खाल्लात?
रुद्राय तिचं डोकं पुन्हा आपल्या छातीवर ठेवत म्हणतो, त्याचं उत्तर सकाळी देईन, आत्ता झोप. ईश्वरी काहीच बोलत नाही. ती आपला एक हात रुद्रायच्या पाठीवर ठेवते. रुद्राही दोन्ही हातांनी तिला पूर्णपणे कवेत घेतो. रुद्राय म्हणतो, माहीत आहे, मी 4 वर्षाचा होतो तेव्हा मी चुकून पिस्ता खाल्ला होता आणि मग मला ॲलर्जी झाली. बाबा मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्या दिवसानंतर बाबांनी घरात पिस्ता आणणंच बंद केलं आणि त्यानंतर मी पुन्हा कधी पिस्ता खाल्लाच नाही. आईसुद्धा कायम काळजी घ्यायची की चुकूनही माझ्याकडून तो खाल्ला जाऊ नये. थोडा थांबून तो पुढे म्हणतो, त्या दिवसानंतर आज पहिल्यांदाच मी पिस्ता खाल्ला. माहिती आहे, आधी वाटलं होतं की खाऊ नये, पण मग विचार केला, तू माझ्यासाठी बनवला आहेस म्हणून खाल्लं. कळत नाही का पण तुझ्यासाठी मी ते सगळं करू शकतो जे मी आजवर कुणासाठीच केलं नाही. इतकं बोलून रुद्राय ईश्वरीकडे पाहतो, पण ती तर झोपून गेलेली असते. पुन्हा एकदा रुद्रायच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. तो ब्लँकेट नीट करतो आणि पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतो आणि डोळे मिटून घेतो. काही वेळातच त्यालाही झोप लागते. सकाळी साधारण 6:30 वाजता रुद्रायला जाग येते. ईश्वरी अजूनही गाढ झोपलेली असते. ती एखाद्या छोट्या मुलासारखी त्याच्या मिठीत शिरून झोपली होती. तिचे केस चेहऱ्यावर विस्कटलेले होते. रुद्राय अलगद हाताने तिचे केस बाजूला करतो. रुद्राय शांतपणे बसून फक्त ईश्वरीकडे पाहत राहतो. 7 वाजायच्या सुमारास ईश्वरीला जाग येऊ लागते. तेवढ्यात रुद्राय पटकन डोळे मिटून झोपल्यासारखा भासवतो. ईश्वरी उठून पाहते तर रुद्राय झोपलेला असतो. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळलेले असतात. ईश्वरी हळूच त्याचे हात बाजूला करते आणि त्याच्यावरून उठण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात तिची नजर आपल्या टी शर्टकडे जाते, जो रुद्रायने पकडून ठेवलेला असतो. ईश्वरी कसाबसा आपला टी शर्ट त्याच्या हातातून सोडवते. मग त्याच्यावर व्यवस्थित ब्लँकेट पांघरते आणि बाथरूममध्ये जाते. ईश्वरी आरशासमोर उभी राहून ब्रश करत असते, पण तिच्या मनात काल रात्रीच्याच गोष्टी सुरू होत्या. रुद्रायला मिठी मारून रडणं, त्याच्या मांडीवर बसल्या बसल्या झोपून जाणं. तिला समजत नव्हतं की ती असं का वागत आहे. ती जितकी रुद्रायपासून दूर राहायचा प्रयत्न करत होती तितकीच त्याच्याजवळ जात होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रुद्रायच्या आसपास असताना तिला कधीच भीती वाटत नव्हती. थोड्याच वेळात ईश्वरी आंघोळ करून बाहेर येते. रुद्राय अजूनही डोळे मिटून बसलेला असतो. ईश्वरी पटकन तयार होते आणि मग हळूहळू रुद्रायच्या जवळ येते. ईश्वरी त्याला उठवण्यासाठी त्याच्या हातावर आपला हात ठेवते आणि हलक्या आवाजात म्हणते, उठा. ईश्वरीचा आवाज ऐकताच रुद्राय डोळे उघडतो. तो उठण्याचा प्रयत्न करतो, पण अनेक तास एकाच जागी बसून राहिल्यामुळे त्याच्या पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. रुद्राय म्हणतो, आ. ईश्वरी म्हणते, काय झालं? रुद्राय तिला म्हणतो, खूप वेळ बसून राहिलो ना, त्यामुळे पाठ दुखायला लागली आहे. ईश्वरी म्हणते, मग इतका वेळ बसून राहायला कोणी सांगितलं होतं? रुद्राय तिला म्हणतो, वा, रात्रभर माझ्यावर बसून राहिल्यानंतर आता हे बोलतेस? ईश्वरी त्याला म्हणते, तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात तुझं वजन काही जास्त नाही. रुद्राय तिला हलकंसं आपल्या जवळ ओढतो आणि तिच्या चेहऱ्याजवळ जात तिला चिडवत म्हणतो, तुझं वजन खरंच कमीच आहे. म्हातारा झालो तरी तुला सहज उचलून घेईल. इतकं बोलून रुद्राय बाथरूममध्ये निघून जातो. त्याच्या मनात मात्र सतत ईश्वरीचाच विचार सुरू असतो. काही वेळातच तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आरशासमोर उभं राहून तयार होऊ लागतो. तेवढ्यात त्याला स्वतःने केलेले वचन आठवतं. रुद्राय मनात म्हणतो, मी हे काय करतोय? मी वचन दिलं आहे. मी माझ्या वचनापासून मागे हटू शकत नाही. नाही, आता मी ही चूक पुन्हा करणार नाही. रुद्राय विचारात हरवलेला पाहून ईश्वरी विचारते, काय झालं? तो म्हणतो, काही नाही, खाली जाऊया. ईश्वरी म्हणते, हो. दोघेही खाली हॉलमध्ये येतात. आनंदजी, सुनीताजी आणि सुमित्राजी देखील डायनिंग टेबलवर आलेले असतात. ते दोघेही जाऊन डायनिंग टेबलवर बसतात. तेवढ्यात कबीरही तिथे येतो. सुमित्राजी सगळ्यांना नाश्ता वाढू लागतात. आनंदजी म्हणतात, रुद्राय बेटा, आता तब्येत कशी आहे तुमची? रुद्राय म्हणतो, जी काका, आता मी ठीक आहे. सुनीताजी म्हणतात, पण बेटा, तुला ॲलर्जी कशी झाली? तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुझ्या बायकोकडून तर काही होणार नाही. रुद्राय म्हणतो, तसं नाही आहे आत्या, तिला याबद्दल काही माहीत नव्हतं.
कबीर म्हणतो, पण रुद्राय तू असं काय खाल्लंस? रुद्राय म्हणतो, भैया मला पिस्त्याची ॲलर्जी आहे आणि चुकून ईश्वरीने हलव्यात पिस्ता घातला होता. सुमित्राजी रुद्रायला म्हणतात, मग बेटा तुम्ही ते खायला नको होतं, तुम्ही सांगू तरी शकला असता. रुद्राय त्यांना म्हणतो, काकू लहानपणी एकदा पिस्ता खाल्ला होता, त्यानंतर मला ॲलर्जी आहे हे कळल्यापासून पुन्हा कधी खाल्लाच नाही. पण काल माझ्या बायकोनी इतक्या मेहनतीने माझ्यासाठी स्वयंपाक केला होता म्हणून खाल्लं. मला जर माहीत असतं की इतका प्रॉब्लेम होईल तर मी खाल्लंच नसतं. रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते आणि फक्त ईश्वरीच नाही तर बाकीचे सगळेही रुद्रायकडेच पाहत असतात. पण काही क्षणांनी सगळेजण पुन्हा आपला नाश्ता करू लागतात. नाश्ता झाल्यानंतर रुद्राय कबीरसोबत बाहेर गार्डन एरियामध्ये येतो. कबीर म्हणतो, मग आता तब्येत ठीक आहे ना? रुद्राय म्हणतो, हो भैया. कबीर त्याला म्हणतो, एक सांगू, मला माहीत नव्हतं की माझ्या बहिणीला इम्प्रेस करण्यासाठी तू इतक्या टोकाला जाऊ शकतोस. म्हणजे स्वतःच्या तब्येतीशी खेळशील असं वाटलं नव्हतं. रुद्राय म्हणतो, इम्प्रेस झाली नाही तरी चालेल, पण किमान स्वतःच्या मनातलं बोलायला तरी शिकावी. भैया ती सुरुवातीपासून इतकी इंट्रोवर्ट होती का? कबीर, हो, आधीपासूनच ती फार कमी लोकांशी मनातलं शेअर करायची. रुद्राय म्हणतो, आणि जे काही तिच्यासोबत घडलं त्यामुळे ती अजूनच शांत झाली. कबीर म्हणतो, तिला तुझी काळजी वाटायला लागली आहे. रुद्राय त्याला म्हणतो, पण अजून विश्वास ठेवत नाही ती. कबीर म्हणतो, तोही ठेवेल, पण त्यासाठी वेळ लागेल. रुद्राय म्हणतो, ज्या दिवशी ती स्वतःचं दुःख माझ्याशी वाटून घेईल त्या दिवशी समजेन की तिला माझ्यावर विश्वास आहे. कबीर त्याला म्हणतो, लवकरच तसं होईल. रुद्राय म्हणतो, भैया एक फेवर हवा आहे. कबीर म्हणतो, हो सांग. रुद्राय म्हणतो, समर जाधवबद्दलची माहिती काढू शकतोस का? त्याच्याकडे किती संपत्ती आहे वगैरे? कबीर म्हणतो, नक्की माहीत नाही, पण साधारण 2 कोटींच्या आसपास असेल, घर, बँक बॅलन्स आणि बिझनेस मिळून. का, काय झालं? रुद्राय म्हणतो, नाही, काही खास नाही. इतकं बोलून रुद्राय हलकसा असतो आणि त्याचं ते हसू पाहून कबीरला कदाचित काहीतरी समजतं. तो म्हणतो, तू काहीतरी विचार करतोयस ना? रुद्राय हसत म्हणतो, आज जाऊया भैया, माझी बायको माझी वाट पाहत असेल. त्याचं बोलणं ऐकून कबीरही हलकसा असतो आणि ते दोघेही पुन्हा आतमध्ये जातात. काही वेळ रुद्राय तिथेच बसून आनंदजींशी बोलत असतो. मग तो म्हणतो, काका आता मला निघायला हवं. आनंदजी म्हणतात, एवढी काय घाई आहे बेटा, संध्याकाळपर्यंत थांबा ना. रुद्राय म्हणतो, जी मी थांबलो असतो, पण संध्याकाळी मला एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. त्यामुळे जर आम्ही थोड्या वेळात इथून निघलो तरच मी संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचू शकेन. आनंदजी म्हणतात, ठीक आहे, मग मी आत्ताच सुमित्राशी बोलतो. रुद्राय हो म्हणतो. त्यानंतर आनंदजी सुमित्राजींशी बोलायला जातात आणि रुद्राय आपल्या खोलीत येतो. रुद्राय ईश्वरीजवळ येऊन म्हणतो, तयार हो, थोड्याच वेळात आपल्याला निघायचं आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरी तयार व्हायला जाते. रुद्राय पुन्हा कबीरजवळ येतो. काही वेळ दोघं व्यवसायाबद्दल बोलत असतात. त्यानंतर रुद्राही तयार व्हायला जातो. काही वेळानंतर ते दोघे तयार होऊन खाली येतात. ते दोघे हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आनंदजी आणि सुमित्राजी तिथे येतात. सुमित्राजी येऊन दोघांनाही टिळा लावतात. आनंदजी त्यांना भेटवस्तू देतात. कबीरही दोघांना भेटतो. काही वेळानंतर रुद्राय आणि ईश्वरी तिथून निघतात. ते दोघे थोड्याच अंतरावर आलेले असतात. तेवढ्यात रुद्राय गाडीचा रस्ता बदलतो. ईश्वरी त्याला म्हणते, आपण कुठेतरी दुसरीकडे जात आहोत का? रुद्राय म्हणतो, हो, थोड्याच वेळात पोहोचू आपण. काही वेळानंतर रुद्राय गाडी थांबवतो. ईश्वरी बाहेर पाहते. समोर मंदिर होतं. त्या क्षणी ते दोघे मनकामेश्वर महादेव मंदिराबाहेर उभे होते. रुद्राय तिला म्हणतो, अजून थोडा वेळ होता म्हणून वाटलं मंदिरात जाऊया. रुद्राय गाडी पार्क करतो. मग बाहेर येऊन ईश्वरीच्या बाजूचं दार उघडतो आणि तिच्यासमोर हात पुढे करतो. चल. ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही जा, मी येणार नाही. रुद्राय म्हणतो, का, काय झालं? ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, मी यांच्यावर विश्वास ठेवत नाही. ईश्वरी पुढे म्हणते, त्यामुळे मंदिरात जाऊन काही फायदा नाही. रुद्राय तिला म्हणतो, माझ्यासोबतही नाही येणार? ईश्वरी म्हणते, प्लीज तुम्ही जा. रुद्राय खूप सांगूनही ईश्वरी तयार होत नाही. त्यामुळे तो एकटाच मंदिरात जातो. साधारण 10 मिनिटात दर्शन करून तो परत येतो. गाडीत बसताच तो ईश्वरीला प्रसाद देतो. रुद्राय तिला म्हणतो, गोड समजून तरी खा.
ईश्वरी त्याच्याकडून प्रसाद घेते आणि शांतपणे खाते. रुद्राय गाडी सुरू करतो आणि तिथून थेट भूतेश्वर महादेव मंदिरात येतो. रुद्राय तिला म्हणतो, इथे तरी माझ्यासोबत येशील ना? ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही एवढा हट्ट का करत आहात? रुद्राय तिला म्हणतो, मंदिरात ये असं म्हणणार नाही, फक्त माझ्यासोबत चल. रुद्रायचं असं वारंवार सांगणं ईश्वरीलाही बरं वाटत नव्हतं. शेवटी ती मान्य करते. ठीक आहे चला. रुद्राय गाडी पार्क करतो आणि दुसऱ्या बाजूला येऊन तिच्यासाठी दार उघडतो. पुन्हा तिच्यासमोर हात पुढे करतो. ईश्वरी त्याचा हात धरते. रुद्राय मंदिराकडे निघून जातो तर ईश्वरी बाजूला असलेल्या झाडाखाली जाऊन बसते. काही वेळातच रुद्राय दर्शन करून परत येतो आणि येऊन तिच्याजवळ बसतो. रुद्राय म्हणतो, इथंच जवळ नदी आहे, तिकडे जाऊया. ईश्वरी शांतपणे होकार आरती मान हलवते. त्यानंतर रुद्राय तिच्यासोबत नदीकाठी येऊन बसतो. दोघेही बराच वेळ शांत बसून राहतात. रुद्राय तिला म्हणतो, एक विचारू का? ईश्वरी म्हणते, काय? तू आधीपासूनच मंदिरात जात नव्हतीस का? ती म्हणते, लहानपणी बाबा कधी कधी घेऊन जायचे, पण त्यानंतर मी जाणंच बंद केलं. रुद्राय म्हणतो, एक दिवस नक्कीच तुला महादेवांवर विश्वास बसेल आणि तू स्वतःहून त्यांच्याजवळ जाशील, आणि हा माझा विश्वास आहे. रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. मग ती शांतपणे म्हणते, आणि तो दिवस कधीच येणार नाही. रुद्राय तिच्याकडे पाहत म्हणतो, ते वेळच सांगेल, सध्या तरी ही गोष्ट इथेच थांबवूया. ईश्वरी काहीच बोलत नाही. रुद्राय हळूच तिचा हात आपल्या हातात घेतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहते, पण तो दुसरीकडेच पाहत असतो. ती काही न बोलता तशीच शांत बसून राहते. दोघेही काही वेळ तिथेच बसून राहतात. साधारण अर्ध्या तासानंतर दोघेही तिथून उठून गाडीपाशी येतात आणि तिथून थेट राठोड भवनकडे निघतात. साधारण 1 तासानंतर रुद्रायची गाडी राजपूत भवनमध्ये येऊन थांबते. लक्ष्मीजी त्या दोघांचीच वाट पाहत असतात. त्या आरतीचं ताट घेऊन गेटपाशी येतात. रुद्राय गाडीतून बाहेर उतरतो. मग दुसऱ्या बाजूला जाऊन ईश्वरीसाठी दार उघडतो आणि तिच्यासमोर हात पुढे करतो. ईश्वरी गाडीतून खाली उतरते. लक्ष्मीजी आधी रुद्राय आणि ईश्वरीची आरती करतात, मग दोघांची दृष्ट काढतात. ईश्वरी पुढे येऊन लक्ष्मीजींचे पाय स्पर्श करते आणि म्हणते, कशा आहात आई? लक्ष्मीजी ईश्वरीला प्रेमाने मिठीत घेतात आणि म्हणतात, आम्ही ठीक आहोत, तू कशी आहेस? ईश्वरी म्हणते, मीही ठीक आहे आई. त्यानंतर लक्ष्मीजी ईश्वरी आणि रुद्रायसोबत आतमध्ये येतात. रुद्राय बॅग घेऊन आपल्या खोलीत निघून जातो तर ईश्वरी लक्ष्मीजींसोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागते. तेवढ्यात कविता ईश्वरी आणि लक्ष्मीजींसाठी चहा घेऊन येते. दोघी सासू सुना चहा पीत गप्पा मारत असतात. तेवढ्यात रुद्राय खाली येतो. त्या दोघींना एकत्र बोलताना पाहून त्याला आनंद होतो, पण मग तो मुद्दाम म्हणतो, वा काय बात आहे आई, सून आली आणि तुम्ही मला विसरलातच. लक्ष्मीजी म्हणतात, या रुद्र असं काही नाही, इतक्या दिवसांनी आमची सून तिच्या माहेरून आली आहे म्हणून गप्पा सुरू होत्या. रुद्राय त्यांना म्हणतो, काही नाही, मी तर सहजच बोललो. कुणाला तरी सांगा माझा चहा बाहेर गार्डनमध्ये पाठवायला. इतकं बोलून रुद्राय बाहेर निघून जातो. बाहेर जाऊन तो गार्डनमध्ये उभा राहतो आणि मोठ्याने हाक मारतो, राम राम. राम येतो आणि म्हणतो, जी बॉस, बोलावलत? रुद्राय म्हणतो, हो, काही बोलायचं आहे. राम 2 खुर्च्या घेऊन येतो आणि रुद्राय समोर बसतो. तेवढ्यात कविता चहा घेऊन येते. रुद्राय तिला जायला सांगतो आणि चहाचा एक घोट घेत म्हणतो, सिक्युरिटी कशी आहे राम? बॉस, सगळं ठीक आहे. आणि एक गोष्ट, फंक्शनला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करा, मग तो कुणीही असो. एकही गेस्ट चेकिंगशिवाय आत जाऊ नये. ओके बॉस, तसंच होईल. राम, नोकरांवर आणि बाकी सगळ्यांवरही लक्ष ठेवू. कुणावर जरी संशय आला तरी त्याची पूर्ण माहिती काढा. राम म्हणतो, बॉस राग मानू नका, तर एक विचारू? हो विचार. बॉस, काही झालं आहे का? म्हणजे तुम्ही अचानक सिक्युरिटीबाबत इतके सिरियस झालात? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. रुद्राय हलकेसं हसत म्हणतो, माझं काम आणि माझं यश काही लोकांना अजिबात आवडत नाही आहे आणि मला नको आहे की त्याचा परिणाम माझ्या कुटुंबावर व्हावा. डोंट वरी बॉस, काही गडबड होणार नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. रुद्रायचं बोलणं ऐकून राम तिथून निघून जातो. रुद्राय मात्र आपल्या फोनमधून कुणाला तरी मेसेज करतो. मग चहाचा कप घेऊन आतमध्ये येतो. तो कप किचनमध्ये ठेवतो आणि लक्ष्मीच्या जवळ येतो.
आणि म्हणतो, आई मला भूक लागली आहे, प्लीज तुम्ही येऊन जेवण वाढा. लक्ष्मीजी हसत त्याला म्हणतात, आम्ही तुझ्यासाठी जेवण का वाढू, आता तुझी बायको इथे आहे, ती वाढेन तुला. रुद्राई म्हणतो, आई आता हे काय आहे. लक्ष्मीजी म्हणतात, बरोबरच बोलतोय रुद्र, आता तुझ्या बायकोचं कर्तव्य आहे की तिने तुला जेवण वाढावं. हो, जर सून काही कामात असेल तर आम्ही वाढू. ईश्वरी तिथेच बसलेली असते. ती शांतपणे म्हणते, मी वाढते आई, तुम्ही बसा. रुद्राई म्हणतो, राहू द्या, मी ऑफिसला जातोय. लक्ष्मीजी म्हणतात, अरे रुद्र, हे काय, थांब आम्ही वाढतो. रुद्राईचं बोलणं ऐकून लक्ष्मीजी किचनमध्ये जातात आणि रुद्राई आपल्या खोलीत तयार व्हायला निघून जातो. काही वेळात लक्ष्मीजी आणि ईश्वरी मिळून डायनिंग टेबलवर जेवण लावतात. तेवढ्यात रुद्राही तयार होऊन खाली येतो आणि थेट बाहेर जायला लागतो. लक्ष्मीजी पटकन त्याच्याजवळ येतात आणि त्याचा हात पकडतात आणि म्हणतात, आज खूप लवकर तयार झालास तू, चल आधी जेवण करून घे. रुद्राई म्हणतो, मी निघतोय, उशीर होतोय मला. लक्ष्मीजी म्हणतात, गप्प चल. रुद्राई त्यांचं ऐकत नाही आणि पुढे जाऊ लागतो. तेवढ्यात लक्ष्मीजी त्याचा कान पकडत म्हणतात, चल. आई सोड ना. लक्ष्मीजी म्हणतात, तुला काय वाटतं, फक्त तुलाच राग येतो, विसरू नको मी तुझी आई आहे. लक्ष्मीजी त्याचा कान धरून त्याला घेऊन येतात आणि खुर्चीवर बसवतात. मग त्या स्वतः त्याला जेवण वाढतात आणि ईश्वरीला किचनमध्ये जायला सांगतात. रुद्राई अजूनही तसाच शांत बसलेला असतो. त्याने जेवायला सुरुवात केलेली नसते. लक्ष्मीजी त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या ताटातून एक घास तोडून त्याच्या तोंडासमोर धरतात. रुद्राई लक्ष्मीजींकडे पाहतो आणि शांतपणे तो घास खातो. लक्ष्मीजी आपल्या हाताने रुद्राईला जेवू घालू लागतात आणि तिकडे किचनमधून ईश्वरी हे सगळं पाहत असते. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं असतं. रुद्राईला जेवू घातल्यानंतर लक्ष्मीजी हात धुतात. रुद्राई म्हणतो, आई तू माझ्यावर रागावलीस का. आम्ही तुझ्यावर का रागावू रुद्र, तुला आठवतंय ना आई, लग्न ठरल्यानंतर पासून तू माझ्याशी नीट बोललेलंच नाही. लक्ष्मीजी म्हणतात, नाही रुद्र, आम्ही तुमच्यावर रागावलेलो नाही आणि असंही नाही की आम्ही तुमच्याशी बोललोच नाही. आई आता तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच उरला नाही का. लक्ष्मीजी रुद्राईजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, असा विचार तरी तुझ्या मनात आला कसा रुद्र. मग काय करू आई, आता तू माझ्याशी बोलतच नाही. इतकं बोलून रुद्राई बसल्या बसल्या लक्ष्मीजींना मिठी मारतो. लक्ष्मीजी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात, रुद्र असं नाही आहे बेटा, आम्ही फक्त विचार करत होतो. विचार करू नको आई, तुझ्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. लक्ष्मीजी म्हणतात, रुद्र. रुद्राई लक्ष्मीजींपासून थोडा दूर होतो. त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. लक्ष्मीजी त्याचे अश्रू पुसत म्हणतात, तू तर खूप स्ट्रॉंग आहेस ना रुद्र, मग हे अश्रू. रुद्राई म्हणतो, जगासमोर आहे मी स्ट्रॉंग, पण माझ्या भावना मी फक्त तुझ्यासमोरच व्यक्त करू शकतो. लक्ष्मीजी म्हणतात, माहीत आहे आम्हाला, पण तुला नाही वाटत का कुणा दुसऱ्यालाही तुला जाणून घेण्याचा अधिकार आहे. रुद्राई म्हणतो, जितका तिला मला जाणून घेण्याचा अधिकार आहे तितकंच मी तिला सांगणार. लक्ष्मीजी म्हणतात, रुद्र तुला माहिती आहे ना, तुझ्या बाबांना आमच्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही. त्यांनी माझ्यापासून कधीच काही लपवलं नाही. रुद्राई म्हणतो, माहीत आहे मला. लक्ष्मीजी म्हणतात, मग त्यांनी असं का केलं हेही एकदा विचार करा. रुद्राई म्हणतो, जी ठीक आहे, मी निघतो, मला उशीर होतोय. लक्ष्मीजी म्हणतात, रुद्र 3 वाजलेत, आता ऑफिसला जाऊन काय करणार तू. रुद्राई त्यांना म्हणतो, काही काम आहे आई, निघतो. रुद्राई लक्ष्मीजींना बाजूने मिठी मारतो आणि तिथून निघून जातो. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.